नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण राज्यसेवा 2022 मध्ये झालेले जे सायन्सचे आलेले जे सायन्सचे जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञानचे जे प्रश्न होते त्या सर्वांची उत्तर आणि त्या सर्वांचं डिटेल एक्सप्लेनेशन आज आपण कव्हर करणार आहोत। तर नीट बघा, समजून घ्या प्रश्न कसे विचारलेले आहेत, कसे न्यूमरिकल्स आहेत, आयोगाचा पॅटर्न कसा बदलतोय, यासाठी हे प्रीवियस इयर क्वेश्चन्स फार गरजेचं आहे। पण त्याआधी एक अनाउन्समेंट आहे, छोटीशी अनाउन्समेंट आहे मित्रांनो। काय आहे तर आकार फाउंडेशनद्वारे एक ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू होत आहे 8 जानेवारीपासून चालू होत आहे। ही बॅच कशी आहे तर ही प्री फोकस बॅच आहे, ज्याच्यामध्ये जीएस पेपर 1 आणि जीएस पेपर 2 म्हणजेच काय सीसॅट सुद्धा इथं कव्हर केलं जाणार आहे। प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी आहेच आणि फीज अगदी नॉमिनल आहे, फक्त 6000 रुपयामध्ये काय तर तुम्हाला ही बॅच पूर्ण सगळे विषय जीएस आणि सीसॅट सगळे विषय तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत। ठीक आहे, तर काही जरी डाऊट असेल, कोणतेही इन्क्वायरी करायची असेल तर बोर्डवर तुम्हाला नंबर दिसतच आहे, खाली स्क्रोल होत असणारच, तर त्यावर तुम्हाला इन्क्वायरी करता येईल। चला तर आपण लगेच चालू करूया एक्सप्लेनेशन। आपण 2022चं जे एक्सप्लेनेशन आहे ते हा पेपर कधीचा आहे बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022, तारीख होती किती तर 21 ऑगस्ट 2022 यावरचा पेपर आहे। सायन्सचे सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। काय आहे तर बघा, पहिला प्रश्न आहे काय, खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात। आता ही पद्धत कोणती आहे, कोणता टॉपिक आहे फिजिक्स मधला, जर तुम्ही पहिलाच टॉपिक उचलला म्हणजेच काय ज्याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी अँड देअर युनिट्स असं टॉपिकचं नाव आहे, ते जर घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळेल। आणि यावर आयोगाने दोनदा प्रश्न विचारलाय, सेम प्रश्न विचारलाय, 2 वेळा विचारले, मला वाटतं सलग 2 वर्षी विचारले किंवा 1 वर्षी गॅप किंवा कदाचित मग कंबाईंड आणि राज्यसेवा असं विचारलं असणार, पण सलग 2 वर्षी काय तर प्रश्न विचारलेला आहे। काय आहे की ज्या वेळेस खूप जास्त डिस्टन्स मोजायचा आहे, म्हणजे पृथ्वीपासून सूर्य किंवा एखाद्या ग्रहाचा तारांचा जर डिस्टन्स मोजायचा आहे तर अशा वेळेस काय केलं जातं तर ती जी मेथड आहे, खूप मोठा डिस्टन्स मोजायचा असेल तर ती मेथड आहे कोणती तर पॅरालॅक्स पद्धती, पॅरालॅक्स मेथड ते यूज केलं जातं। बघा, मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स कशाद्वारे केलं जातं तर पॅरालॅक्स। अगदी थोडक्यात मी तुम्हाला आयडिया देतो पॅरालॅक्स म्हणजे काय। जर धरली तर एक डोळा बंद करून बघा तर त्याची जागा काय दिसते, दुसरा डोळा बंद करून बघा तर मग त्या वस्तूची जागा आपल्याला बदललेली दिसते। हीच मेथड यूज करून किंवा या पद्धतीचा जो यूज केला जातो ना, यालाच काय म्हणतात तर पॅरालॅक्स मेथड म्हणतात। थोडंसं अजून डिटेल शोधण्याचा प्रयत्न करा, पण मी तुम्हाला बेसिक आयडिया दिलोय की नेमकं काय आहे। फक्त हे काय तर रिलेटेड किंवा जी जागा बदललेली आहे त्यालाच काय म्हणतात तर त्यालाच म्हटलं जातं पॅरालॅक्स मेथड म्हटलं जातं। बघा, पॅरालॅक्स इज द डिफाइंड ॲज द ॲपरंट चेंज, कशामध्ये होत आहे ॲपरंट चेंज है ना, इन द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर। आपला ऑब्झर्वर चेंज झाला म्हणजे डोळा कोणत्या डोळ्यांनी बघतोय तो जर बदलल्यामुळे काय झालं, आपल्याला काय वाटतं की त्या वस्तूच्या जागेमध्ये सुद्धा काय तर बदल झालेला आहे। ॲपरंट म्हणजेच काय, ऍक्च्युअली बदल तर होत नाही पण असं आपल्याला भास होतो, म्हणून त्याला काय तर ॲपरंट चेंज म्हटल्या जातं। कुठे यूज करतात ही मेथड तर मेजरमेंट ऑफ डिस्टन्स टू स्टार्स, म्हणजेच काय मेजरमेंट ऑफ डिस्टन्स टू स्टार्स म्हणजे आपल्याला एखाद्या ताऱ्यांचा जर डिस्टन्स मोजायचा आहे किंवा मेजरमेंट ऑफ द साईज ऑफ द प्लॅनेट ऑर स्टार, किंवा एखाद्या ग्रहाचा किंवा ताऱ्याचा साईज आहे, जसं सूर्याचा साईज मोजायचे किंवा एखाद्या ग्रहाचा किंवा इव्हन चंद्राचा जरी साईज मोजायचं, त्या डायमीटर मोजायचं आहे, त्या व्यास मोजायचा आहे, तरी पण काय तर आपल्याला पॅरालॅक्स मेथड यूज करता येईल। ठीक आहे, आपण रेग्युलर लेक्चर्समध्ये हे सगळं डिटेल घेणार आहोत की नेमकी मेथड कशी यूज केली जाते, त्याच्यामध्ये कोणता अँगल कन्सिडर करतात आणि किती डिस्टन्स कन्सिडर करतात ते सर्व। नेक्स्ट बघा, पुढचा आहे काय तर प्रश्न हा फिजिक्स मधलाच करंट इलेक्ट्रिसिटीवरचा न्यूमरिकल विचारलेला आहे, फार इम्पॉर्टंट आहे। करंट इलेक्ट्रिसिटी अभ्यास करताना त्याच्यावरचे न्यूमरिकल्स नक्की करा, कारण मॅक्झिमम त्याच्यावर न्यूमरिकल्स विचारलेले आहेत रिसेंट पिरियडमध्ये, रिसेंट काही वर्षांमध्ये। ठीक आहे, बघा काय आहे 110 ओम रोध, म्हणजे रोध दिलेला आहे किती आहे तर 110 ओम आहे, असलेल्या उपकरणाच्या 2 टोकांमध्ये 33 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काय तर काही विद्युतधारा वाहते, उपकरणातून काही विद्युतधारा वाहत आहे। आता काही म्हणजे किती विद्युतधारा वाहते ते आपल्याला सहज काढता येईल, कारण रेजिस्टन्स आणि व्होल्ट आहेच आपल्याकडे, बरोबर। फॉर्म्युला काय यूज करायचा आहे तर V = IR विच इज ओहम्स लॉ। ओहम्स लॉ फॉर इम्पॉर्टंट आहे, कारण तो सगळ्यात बेसिक लॉ आहे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये, तो यायलाच पाहिजे, पाठच करायचा आहे। V = IR, V माहिती आहे, R माहिती आहे, I आपल्याला काढता येईल। सो I = V by R, त्यामुळे I = V किती आहे 33 आणि R किती आहे तर 110। ठीक आहे, सध्या मी याला असंच ठेवतोय कारण पुढे परत कॅल्क्युलेशन्स आहेत। 500 ओहम रोध असलेल्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा वाहून नेण्यासाठी, म्हणजेच काय आता बघा, आता रोध किती आहे तर 500 ओहम आहे,
तेवढीच विद्युतधारा म्हणजेच किती तर I इज इक्वल टू 33/110 ही एवढीच विद्युतधारा, कारण आधी तेवढी वाहत आहे नंतर पण तेवढीच. दोन टोकांमध्ये विभवांतर किती असणार म्हणजे V काढायचं आहे. म्हणजे परत काय तर आपण ओहम्स लॉ यूज करू. V इज इक्वल टू IR. I ची व्हॅल्यू आहे किती तर 33/110 आणि हे किती आहे तर रोध किती आहे तर 500. आता भाग देतोय मी, इथं भाग दिला, 0 0 कॅन्सल केलं. 33 गुणाकारामध्ये 5 म्हणजे किती होणार तर हा सॉरी इथे एक भाग जातो हा 3चा है ना. आता 3 गुणाकारामध्ये 50 म्हणजे किती येणार तर हा 150 व्होल्ट. आन्सर काय येणार तर चौथा जो पर्याय आहे ना तो काहीतरी योग्य आहे. ठीक आहे, अगदी सोपी होता, फक्त ओहम्स लॉ यूज करायचा होता. पण करंट इलेक्ट्रिसिटीवर न्यूमरिकलची संख्या ही जास्त आहे आणि रिसेंट पिरियडमध्ये याच्यावर थेरीच्या ऐवजी न्यूमरिकल्स जास्त विचारले जात आहेत. ठीक आहे, हे ॲनालिसिस थोडं समजून घ्या. आपण याचा उद्देश असा आहे, आपल्याला ॲनालिसिस समजून घ्यायचा आहे, कारण प्रश्न परत रिपीट होण्याचे चान्सेस हे फार कमी आहेत, फार कमी असतात. एखादी प्रश्न रिपीट होईल याचे चान्सेस फार कमी आहेत. एखादा प्रश्न रिपीट होतो पण आपल्याला तो ॲनालिसिस समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. बघा, खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव काय आहे. आता हा इथं कटआउट टाकले, मी स्क्रीनशॉट टाकलाय, हा सगळ्या शाळेच्या पुस्तकातलंच आहे. इथं क्लिअर दिलेलं आहे नैसर्गिक चुंबक काय आहे. मॅग्नेटाइट. बघा, मॅग्नेटाइट खडकाचा तुकडा टांगल्यास तो नेहमी उत्तर दक्षिण दिशेत स्थिरावतो. राईट, जो खडक आधी सगळ्यात आधी सापडला होता तोच म्हणजे काय होता तर मॅग्नेटाइट खडक होता आणि त्याच्यावरूनच काय तर मॅग्नेट नाव आलेलं आहे. ठीक आहे, हे सगळं शाळेच्या पुस्तकामध्ये आहे. हेही जुन्या काळातच युरोप आणि चीनमधील लोकांच्या लक्षात आले होते आणि म्हणून काय बघा, अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी या खडकांचा काहीतर वापर होऊ लागला होता आणि इथूनच मग मॅग्नेट वगैरे किंवा पुढे जे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत ते चालू झालेत. बरोबर, म्हणजे सगळ्यात आधी पहिला जो ॲप्लिकेशन म्हणता येईल आपल्याला की ते डायरेक्शनसाठी, कशासाठी तर डायरेक्शन शोधण्यासाठी, उत्तर कोणती आहे किंवा दक्षिण कोणती आहे हे शोधण्यासाठी किंवा इतर दिशा कोणत्या आहेत हे शोधण्यासाठी म्हणून काय सगळ्यात आधी मॅग्नेटचा यूज झाला होता. या खडकाला लोडस्टोन, बघा मॅग्नेटाइट खडक हा तर नॅचरल आहे ना, लोडस्टोन असेही म्हणतात. यातूनच पुढे होका यंत्राची काय तर निर्मिती झाली आहे ना. होका यंत्र म्हणजेच काय की ज्याला आपण कंपास म्हणतो, कंपासची काय तर निर्मिती झाली, म्हणजे ज्याचा यूज दिशा शोधण्यासाठी दाखवण्यासाठी यूज केला जातो. त्यामुळे नैसर्गिक चुंबक म्हणजेच काय तर लोडस्टोन आहे. आयोगाने इथं न्यूमरिकलमध्ये सॉरी एक्झाम मध्ये प्रश्नामध्ये त्याचा फॉर्म्युला पण दिलाय, तो पण इथं थोडं लक्षात ठेवा. नेक्स्ट, सोनार. अगदी सोपी साऊंड टॉपिक मधला प्रश्न आहे. सोनार, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. इथं लॉंग फॉर्म दिलेला आहे. एकदा आयोगाने हे सुद्धा विचारले की सोनारचा लॉंग फॉर्म काय आहे. ठीक आहे, तर सोनार म्हणजे काय तर साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग टेक्निक इज यूज फॉर. कशासाठी यूज करतात बघ, काय आहे नेमकं सोनार नेमकं कुठे यूज करतात तर जर समुद्राची खोली मोजायची आहे तर अशा वेळेस काय केलं जातं तर सोनार यूज करतात. सोनारमध्ये असतं काय, सोनारमध्ये एक ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर असतो. ट्रान्समीटर काय करणार की इथून काय तर रेज ट्रान्समिट करणार, याला मी टी लिहितोय, आणि जो रिसिव्हर असेल तो काय करतो तर तो याला रिसीव्ह करतो. राईट, म्हणजे हायर रेज जाणार आणि काय होणार परत येणार. सपोज टी एवढ्या वेळेमध्ये गेलाय, त्याचा स्पीड आपल्याला जर माहित आहे तर आपल्याला हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स काढता येईल. हा पूर्ण डिस्टन्स मिळाला, डिवायडेड बाय 2 केलं तर हा एवढा डिस्टन्स सहज मिळून जाईल आपल्याला है ना. तर या पद्धतीने काय तर आपल्याला या मेथडचा यूज करून आपल्याला या समुद्राची खोली आहे ही सहज काढता येते है ना. याच्यावर न्यूमरिकल सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. सिंपल फंडा आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमचा. राईट, तर सोनारचा आपल्याला इथं यूज विचारलेला आहे. हा, इथं परत लक्षात घ्या की साऊंड नेव्हिगेशन का, कारण इथं कशाचा यूज करतात, साऊंड वेव्हचाच यूज केला जातो. त्यामुळे काय म्हणतात साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. कशासाठी यूज केले जातात बघा, पाणबुडी सारख्या बुडलेल्या वस्तूची गती आणि स्थिती मापण्यासाठी. म्हणजे आतमध्ये जर एखादी पाणबुडी बुडलेली आहे तर अशा वेळेस काय तर त्या वस्तूची गती आणि स्थिती मापण्यासाठी काय तर सोनारचा यूज केला जातो आणि म्हणून आन्सर काय येणार या प्रश्नाचा तर चौथा पर्याय योग्य आहे. नेक्स्ट अगेन न्यूमरिकल आहे. एका ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्झ आहे. परत साऊंड या टॉपिकवरचा फिजिक्स मधला साऊंड टॉपिक आणि त्यावरचाच काय तर न्यूमरिकल काय दिले बघा. फ्रिक्वेन्सी 1000 हर्ट्झ आहे, 1000 हर्ट्झ. हा, न्यूमरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला युनिटकडे लक्षात ठेवायचा आहे, एकक जे आहेत त्याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचे. तरंग लांबी किती आहे, तरंग लांबी आहे 0.25 मीटर, 25 मीटर. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद, किती तर टाइम दिलेला आहे 5 सेकंद. सगळे SI युनिट आहे त्यामुळे चेंज करायची गरज नाही. कापलेले अंतर काढायचे म्हणजेच काय तर डिस्टन्स आपल्याला काढायचे. काय काढायचे, डिस्टन्स आपल्याला काढायचे. आता आपल्याकडे डिस्टन्स काढायचे, टाइम माहित आहे बरोबर ना. फॉर्म्युला काय, सिंपल अगदी बेसिक फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याकडे डिस्टन्स काढायचा आहे, आपल्याकडे टाइम आहे म्हणजे स्पीड माहित असायला पाहिजेत है ना. सगळ्यात आधी मग आपण या ध्वनी तरंगाचा स्पीड काढून घेऊ. स्पीडचा फॉर्म्युला काय, स्पीडचा फॉर्म्युला आहे काय तर ध्वनी तरंगासाठी लॅम्डा इंटू
म्यू म्हणजेच काय तर ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणू, वारंवारता म्हणू, है ना. तर स्पीडचा फॉर्म्युला लॅम्बडा गुणाकारामध्ये म्यू. नेक्स्ट आता लॅम्बडा किती आहे 0.25 है ना, आणि फ्रिक्वेन्सी आहे किती तर 1000, राईट. यांचा गुणाकार केला तर तो किती येणार 250, किती येणार तर 250 मीटर पर सेकंड. बघा आता स्पीड पण मिळालं, इथं ठेवून देऊ आणि लगेच आन्सर काढू. आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे म्हणजे स्पीड आणि टाइमचा गुणाकार करावा लागेल. स्पीड किती मिळाले आपल्याला 250 आणि टाइम आहे किती तर 5, म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू किती येणार तर 1250. किती येणार डिस्टन्स हा 1250 येणार आहे. सेकंड ऑप्शन काहीतरी योग्य आहे. फार सोपा प्रश्न होता, फक्त तुम्हाला काय तर हा एकच फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे है ना, आणि हा एक फॉर्म्युला इथं आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आणि या फॉर्म्युल्यामध्ये काही जास्त काही फरक नाही है ना, फक्त काय तर ते जे सिम्बॉल्स आहे ना ते चेंज केलेले आहेत. इथं डिस्टन्स आहे, जर वेव्ह असेल तर वेव्हचा डिस्टन्स म्हणजेच काय तर वेव्ह लेंथ असते आणि मग तिथं काय तर लॅम्बडा घेतले, आणि 1/t म्हणजेच काय असतं तर फ्रिक्वेन्सी असते, त्यासाठी हे फ्रिक्वेन्सी घेतले. त्यामुळे हा फॉर्म्युला जर बघितला तर तो सारखाच आहे, काही फरक नाही आहे ना. त्यामुळे हा बेसिक आहे आणि हा स्पेसिफिक साठी बनवलेला आहे, तर तो साऊंडच्या किंवा वेव्हसाठी तयार केलेला आहे. नेक्स्ट, 2 समतल आरशांमध्ये एक मांजर बसलेली आहे. 2 वर्षे कंटिन्यू हा प्रश्न विचारलाय, 22 आणि 23 मध्ये सुद्धा. 2 समतल आरशांमध्ये म्हणजेच काय तर प्लेन मिरर मध्ये असा प्लेन मिरर 2 मिरर ठेवलेले आहेत आणि इथं काहीतरी मांजर बसलेली आहे. मग 2 समतल आरशातील कोन, या दोघांमधील कोन किती आहे तर हा 30 डिग्रीचा आहे. हा आहे किती 30 डिग्रीचा अंश असल्यास मांजरीचा किती प्रतिमा दिसतील. बघा 2 मिरर असे ठेवलेले आहेत आणि मध्ये कोण आहे तर मांजर बसलेली आहे. आता आपण समोरून जर बघितलं तर आपल्याला त्या दोन्ही मिरर मिळून काही असंख्य किंवा मल्टिपल काय म्हणू आपण की त्यामध्ये आपल्याला त्या मांजरीचे इमेजेस प्रतिमा पाहायला मिळतील. तर त्या प्रतिमा किती पाहायला मिळतील त्यासाठी शाळेच्या पुस्तकामध्ये फॉर्म्युला दिलेला आहे. बघा काय आहे तर n स्मॉल n इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय थीटा. 360 डिवायडेड बाय थीटा. मग आता स्मॉल n ची जर व्हॅल्यू काढायची आहे तर काय येणार बघा, थीटा म्हणजेच काय की या आरशांमधला जो कोण आहे तो असेल, त्यामुळे इथं ठेवू आपण 30. 0 0 कॅन्सल केलं, 36 भागाकार 3 म्हणजेच किती येणार तर तो 12 येणार आहे ना. आता ही स्मॉल n ची व्हॅल्यू आली 12, पण आपल्याला काढायचं काय बघा, कॅपिटल N विथ द नंबर ऑफ इमेजेस. कॅपिटल N काय आहे नंबर ऑफ इमेजेस, स्मॉल n नाही आहे. आता या स्मॉल n वरून आपल्याला कॅपिटल N ची व्हॅल्यू काढायची आहे, पण ते डिपेंड करतं की स्मॉल n ची जी व्हॅल्यू आहे ती इवन आहे की ती ऑड आलेली आहे. कुठे गेले, हा ती ऑड आलेली आहे. म्हणजे हे 2 आहे कशासाठी तर ऑड साठी आहेत आणि पहिला जो आहे तो इवन साठी आहे. आता जर इवन जर असेल तर कॅपिटल N कसं काढलं जातं, स्मॉल n - 1. म्हणजे हा जो n आलाय 12 आलाय त्यातून 1 मायनस करा, म्हणजे आन्सर काय येणार तर आपला आन्सर येणार किती तर 11 येईल. म्हणजे या प्रश्नाचा आन्सर किती येणार तर तो 11 येणार. हा तर लगेच मिळाला आपल्याला, बरोबर ना. पण जर ऑड आलं असतं म्हणजे या ठिकाणी एखादी विषम संख्या जर आली असती तर मग आपल्याला काय चेक करावं लागतं की जी मांजर बसले किंवा वस्तू जी ठेवलेली आहे, ऑब्जेक्ट इज एक्झॅक्टली ऑन द अँगल बायसेक्टर. जो ऑब्जेक्ट ठेवलाय किंवा ही जी मांजर बसलेली आहे ती एक्झॅक्ट या रेषेच्या म्हणजे काय म्हणू आपण की ज्याला अँगल बायसेक्टर म्हणतात. जसं म्हणजे हा 30 आहे तर या अँगल बायसेक्टरमुळे हा काय तर 15-15 झाला. म्हणजे एक्झॅक्ट मध्ये जर रेषा आहे आणि त्या रेषेवर जर बसली असेल मांजर, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचे, कॅपिटल N ची व्हॅल्यू काढण्यासाठी अगेन स्मॉल n - 1 करायचे. याच पद्धतीने करायचे. पण जर वस्तू किंवा ही जी मांजर आहे ही ऑफ द अँगल बायसेक्टर असेल म्हणजे ती इकडे किंवा इकडे बसली आहे, तर मग अशा वेळेस आन्सर काय येणार की जो स्मॉल n ची व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू कशाची असेल तर कॅपिटल N ची असणार आहे. ठीक आहे, एखादी एक्झाम्पल घ्या, म्हणजे या ठिकाणी काय तर वेगवेगळे अँगल्स घ्यायचेत आणि ते काढून बघायचे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय तर ते प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा पॉइंट्स आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. स्मॉल n आणि कॅपिटल N म्हणजे नेमकं काय आहे ते. ठीक आहे, या प्रश्नाचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन. नेक्स्ट, पुढचा प्रश्न काय तर बघा, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे. खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते. आता जसं सजीव म्हटलं की त्यांच्यामध्ये जे बायोलॉजिकल जे सगळे ऍक्टिव्हिटीज होत आहेत ते जनरली कशामुळे होतात तर हॉर्मोन्स आणि एन्झाईम्समुळे होतात. मग प्राणी असू द्या किंवा वनस्पती असू द्या है ना, किंवा बाकीचे अजून कोणते पण सजीव असेल, इव्हन आपल्या शरीरामध्ये पण हॉर्मोन्स आणि एन्झाईम्स फार मोठा रोल प्ले करतात. आपलं शरीर ऑटोमॅटिक काम करत आहे. आपण बाहेरून जरी वाटत असेल की हे आपल्या सगळ्या व्हॉलंटरी आहेत म्हणजे आपल्या इच्छेनुसार काम करत आहेत, पण इंटरनल जे क्रिया चालू आहेत है ना, जसं फॉर एक्झाम्पल पचन चालू आहे किंवा मग प्रत्येक जसं ऑर्गन आहे किंवा प्रत्येक आपण श्वास घेतो तर ऑक्सिजन हा प्रत्येक सेलपर्यंत प्रत्येक ऑर्गनपर्यंत पोहोचत आहे, हे सगळं ऑटोमॅटिक आहे. आणि यासाठी हॉर्मोन आणि एन्झाईम्स फार मोठं कार्य करतात है ना. तर याच पद्धतीने प्लांटमध्ये सुद्धा काय तर हॉर्मोन्स असतात. प्लांटमध्ये सुद्धा काय तर वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत आणि ते कोणकोणत्या, त्यांना 2 मोठ्या काय म्हणू आपण क्लासिफाय करता येईल 2 मोठ्या कॅटेगरीमध्ये.
एक आहे कॅटेगरी ती म्हणजे ग्रोथ प्रमोटर, ज्यामुळे ज्या हॉर्मोनमुळे प्लांटचं काय होणार तर ग्रोथ होणार आहे, ग्रोथ काय तर प्रमोट करणार आहे. आणि दुसरं काय आहे तर ग्रोथ इनिबिटर, म्हणजेच काय तर ज्यामुळे त्या प्लांटची ग्रोथ आहे ती थांबणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण बऱ्याचदा बघतो ना की पानगळती होत आहे किंवा पाणी पिवळे पडत आहेत, बिकॉज ऑफ काय त्यांच्यामध्ये काय झालं तर असे कोणते हॉर्मोन्स सिक्रेट झालेले आहेत जे कोणत्या तर ग्रोथ इनिबिटर्स आहे. आता वृद्धत्व आहे म्हणजेच काय आहे तर वृद्धत्व आलंय म्हणजेच काय तर त्यांच्यामध्ये काय तर ग्रोथ इनिबिटर्स असे हॉर्मोन सिक्रेट झाले असतील. आणि ते कोणते आहेत त्या दोन हॉर्मोनचं नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला, ॲब्सिसिक ऍसिड आणि इथिलीन. इथं दोन्ही पण दिलेत, इथं काय तर दोन्ही पण दिलेले आहेत. आणि म्हणून कदाचित काय तर आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला असणार. लक्षात ठेवा, थोडे हे हॉर्मोनचे नाव लक्षात ठेवा. नेक्स्ट, डोळ्याचा रंग पांढरा असणारा ड्रॉसोफिला या मादीचा डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या नराबरोबर संकरण झालं. काय दिले बघा, डोळ्याचा रंग पांढरा, पांढरा कोणाचा आहे मादीचा आहे ना, आणि लाल रंग आहे नराचा आहे ना. आणि यांचं जर संकरण झालं तर मग अशा वेळेस त्यांच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी, आता इथं कोणाचा रंग विचारले, सर्व मादी ड्रॉसोफिलांचा डोळ्यांचा रंग कोणता असेल ते विचारले. आता ज्या वेळेस बघा हा ऍक्च्युली जे काय म्हणतात त्याला जे जनरेशन्स आहेत, जेनेटिक डिसऑर्डर्स आहे किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशन समोर घेऊन जायला तर त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे, बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड प्रश्न आहे हा. काय आहे की ज्या वेळेस ड्रॉसोफिलामध्ये काय पाहायला मिळतं की ज्या वेळेस यांच्यामध्ये नर आणि मादी जो असतो तर यांच्यामध्ये नर जो आहे ना त्यांचा जो कलर आहे किंवा नर आहे हा जास्त डॉमिनंट असतो, आणि म्हणून काय असेल नराचा जो कलर आहे ना तो काय तर तो लाल आहे, त्यामुळे लाल असण्याची शक्यता जास्त आहे. यांच्यामध्ये मिक्स राहणार नाही, म्हणजे हा मिक्सचर जो आहे किंवा हा जो मिक्सचर आहे हा मिक्सचर राहत नाही. राहणार काय तर रेड राहणार किंवा व्हाईट राहणार. पण नर जास्त डॉमिनंट असल्यामुळे आन्सर काय येईल तर रेड येणार. पण यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, मादी जर असेल तर तो नेहमी रेड कलरच असतो. मादी जर असेल तर काय तर रेड कलर असतो, आणि नर असेल तर तो 50% चान्सेस असतो कशाचा तर 50% नरामध्ये लाल कलर आणि 50 याच्यामध्ये काय तर तो पांढरा कलर येण्याची शक्यता असते. पण मादी असेल तर त्यामध्ये नेहमी काय असणार तर लाल कलर, आणि म्हणून आन्सर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला किंवा काय येणार या प्रश्नाचा तर लाल कलरच येणार आहे. नेक्स्ट, पुढचा जो प्रश्न आहे तो आहे व्हायरॉइड्सशी रिलेटेड. व्हायरॉइड्स खालीलपैकी कोणत्या 3 विशेष गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात. आपण मायक्रो ऑर्गॅनिझम शिकतो. मायक्रो ऑर्गॅनिझम जसं व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे ना, प्रोटोझोआ आहे, वर्म्स आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बरोबर, त्याच प्रकारे अजून काय तर व्हायरॉइड्स आहेत. व्हायरॉइड्स काय तर हा विषाणूपेक्षा पण लहान असतं, विषाणूपेक्षा म्हणजे व्हायरसेसपेक्षा पण काय तर लहान असतात, आणि ज्यामुळे प्लांट्स म्हणजे वनस्पतींना काय तर इन्फेक्शन होतं. लक्षात घ्या, ठीक आहे. अजून याचे थोडे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायचे आहे. काय काय विचारले बघा, विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान आहे, त्यामुळे हा पर्याय तर बरोबर आहे, राईट. गोलाकार रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय तर RNA रेणूने बनलेले असते. एक्झॅक्टली हे व्हायरॉइड जे आहेत हे कशापासून तयार झालेले असतात तर ते सर्क्युलर RNA पासून तयार झाले असतात, त्यामुळे हा सुद्धा पर्याय काय तर बरोबर आहे. RNA रेणू प्रथिन आवरणाने आच्छादलेले असते. RNA रेणू प्रथिन नाही, इथं प्रथिन नाही, तो कशामध्ये असतात तर ते व्हायरसमध्ये काय असतात तर DNA किंवा RNA प्रोटीनने काय तर कव्हर केलेलं असतं, पण व्हायरॉइड्समध्ये तो प्रोटीनने कव्हर केलेलं राहत नाही, त्यामुळे हा पर्याय काय तर चुकीचा असणार आहे. पादप पेशी म्हणजेच काय तर वनस्पती पेशी संक्रमित करतात. हो, हे कोण संक्रमित करतात तर हे वनस्पती पेशी आहे ते संक्रमित करतात. आन्सर काय येणार या प्रश्नाचा तर ABD, पहिला पर्यायनं तो काय तर तो बरोबर आहे. नेक्स्ट, अगदी जनरल प्रश्न होता हा, एक्झॅक्ट सायन्सशी रिलेटेड आहे असं म्हणता येणार नाही, म्हणजे प्रॉपर सायन्स आहे असं म्हणता येणार नाही. हा थोडा जनरल प्रश्न होता, याला आपण जॉग्राफीमध्ये किंवा सायन्समध्ये किंवा एक जनरल म्हणून काय तर जनरल नॉलेज म्हणून आपण कव्हर करू शकतो. खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत. मातीचे घटक कोणकोणते तर बघा, दगड, गोटे व माळवाळू ऑब्व्हियस आहेत. मातीचे घटक काढायचे ना आपल्याला तर आहेत है ना. बारीक माती आणि कुजलेले पदार्थ ऑब्व्हियस आहेत, ते पण तर राहतातच. रासायनिक पदार्थ हा ते पण तर राहतात. रासायनिक पदार्थ म्हणजे कोणते असणार, जसं प्रत्येक लाल माती, काळी माती, आता हे तुम्हाला जॉग्राफीमध्ये जास्त डिटेल अभ्यास करायला मिळेल है ना. तर यांच्यामध्ये प्रत्येकांमध्ये रासायनिक पदार्थ आहे, कोणामध्ये फेरस आहे, कोणामध्ये कॉपर आहे, हे प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी वेगवेगळे पाहायला मिळतात, आणि म्हणून काय तर तो पण बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीने रंगद्रव्य, आता सांगितलं की लाल माती आहे तर लाल कलरचं कुठलं तरी रंगद्रव्य असणार आहे ना. त्याच पद्धतीने काळी असेल तर त्यासाठी वेगळं कोणतं तरी असणार, त्यामुळे सगळेच्या सगळे काय तर बरोबर आहे. आन्सर काय येणार या प्रश्नाचं तर थर्ड ऑप्शन असेल. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला सहज अटेम्प्ट म्हणजे यासाठी वाचण्याचीच गरज आहे असं नाही. नेक्स्ट, अगदी सोपी प्रश्न होता हा
की प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते. आता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा असा टॉपिक आहे ज्यावर दरवर्षी 2-2, 3-3 प्रश्न विचारले जातात. त्यावरचा अगदी बेसिक प्रश्न, अगदी सोपा प्रश्न, बेसिक प्रश्न हा विचारला आणि या प्रश्नाचा आन्सर सर्वांना यायलाच पाहिजे. काय की पूर्ण जी सजीव सृष्टी आहे त्यांचं वर्गीकरण केले, पण वर्गीकरण केले 5 भागांमध्ये. त्यांचे प्रत्येकांचे परत काय तर वर्गीकरण केले, परत प्रत्येकांचे वर्गीकरण केलेले आणि असं वर्गीकरण करत 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 काय तर एक सिक्वेन्स तयार झालेला आहे. तर आता तो सिक्वेन्स काय आहे तर बघा की सगळ्यात आधी 5 जो भाग केलेले आहेत त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात सृष्टी. आणि त्या सृष्टीचं परत जर आपण वर्गीकरण केलं तर त्याला म्हणतात काय तर संघ, इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा किंगडम, फायलम है ना. त्यानंतर परत वर्गीकरण केलं तर आहे काय तर क्लास म्हणजेच काय तर ऑर्डर, सॉरी वर्ग. त्यानंतर ऑर्डर आहे, त्यानंतर कुळ म्हणजेच काय तर फॅमिली, त्यानंतर जात म्हणजे काय तर जिनस आणि प्रजाती म्हणजेच काय तर स्पीसीज है ना. हा सिक्वेन्स पाठ करायचा आहे, या आधी सुद्धा आयोगाने विचारलेलं आहे. लक्षात आलंय का. तर हे लक्षात ठेवा की हा सिक्वेन्स पाठच असायला पाहिजे, सिक्वेन्स पाठ करायचा आहे अगदी. नेक्स्ट हा पण अगदी सोपा प्रश्न होता आणि जनरल प्रश्न होता. जसा मागचा आता 2 प्रश्न आधी जो प्रश्न होता ना मातीशी रिलेटेड, सिमिलर हा पण प्रश्न आहे की परिसंस्था ही निसर्गाचा स्वयं नियामक, परिसंस्था म्हणजे काय तर इकोसिस्टम, स्वयं नियामक व स्वयं शाश्वत संरचना व कार्यात्मक संच आहे. म्हणजेच काय इकोसिस्टम इज अ सेल्फ रेग्युलेटरी अँड सेल्फ sustained structural and functional unit of nature where biotic and abiotic components are linked together with the following processes. म्हणजे याच्यामध्ये काय तर जैविक आणि अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात आणि ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. बघा जैविक आणि अजैविक काय इकोसिस्टम जर बघितलं तर बघा ना यामध्ये काय येणार तर सजीव आणि निर्जीव अशा सगळ्या गोष्टी येणार. सजीव म्हणजे जसं काय तर वनस्पती आहे, प्राणी आहे किंवा बाकी मायक्रो ऑर्गॅनिम्स आहे. पण यांना जगण्यासाठी काही बघा जे सजीव आहेत त्यांना आपण म्हणू जैविक आहे ना, बायोटिक. पण जे निर्जीव आहेत म्हणजेच काय जसं यांना कशाची गरज आहे, जसं फॉर एक्झाम्पल सनलाईट आहे, हवा आहे, ऑक्सिजन आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत तर ह्या अजैविक आहेत, ह्या अबायोटिक आहे है ना. मग यांची सुद्धा गरज आहे आणि या सगळ्यां मिळून काय तर ही इकोसिस्टम काय तर ही सस्टेन राहते. मग हे सगळ्यांमध्ये काहीतरी प्रोसेस होत राहणार आहे सजीवांमध्ये आणि निर्जीवांमध्ये, म्हणजेच काय तर जैविक आणि अजैविकांमध्ये, तरच काय होईल तर इकोसिस्टम आहे ही सस्टेन राहील, ही टिकून राहणार आहे. मग यांच्यामध्ये कोणकोणते प्रोसेस होत आहेत तर बघा ना उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, हो ऑब्व्हियस आहे प्रोडक्टिव्हिटी होत आहे, नवीन नवीन पदार्थ किंवा नवीन सजीवापासून एकापासून दुसरं तयार होत आहे त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी आहेच. कुजणे आहेच, वनस्पती कुजतात, प्राणी कुजतात है ना मेल्यानंतर, त्यामुळे कुजणे आहेच. पोषण चक्र ज्याला फूड सायकल वगैरे म्हणतात है ना, इथं काय दिले न्यूट्रिएंट सायकलिंग दिलेलं आहे, फूड सायकल किंवा न्यूट्रिएंट सायकल है ना, हे पण तर चालू आहे. जसं फॉर एक्झाम्पल वनस्पतीला कोण खातात तर प्राणी खातात, प्राण्याला कोणते तर दुसरे प्राणी खातात है ना, जे कार्निवस आहेत ते खातात. त्यांना मग ते मेल्यानंतर काय होणार, एकतर कुजतील किंवा मग गिधाड सारखे जे पक्षी वगैरे ते त्यांना खातील, बरोबर ना. ही सायकल काय तर ही सायकल कंटिन्यू चालू असते, ही सायकल कंटिन्यू चालू असते, त्यामुळे त्याला काय म्हणतात तर न्यूट्रिएंट सायकल म्हणतात. या सोबतच या प्रत्येक स्टेप मध्ये काय तर ऊर्जेचा प्रवाह हा पुढे 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 जातो है ना. ते कंझ्युम कशासाठी करतात, अन्न कशासाठी कंझ्युम करतात तर त्यांना एनर्जी पाहिजे, म्हणून काय होणार तर प्रत्येक स्टेप मधून काय होणार तर एनर्जी ही पुढे पुढे जाणार आहे. त्यामुळे बघा हा प्रश्न अगदी सोपा होता, म्हणजे तुम्हाला समजणं जास्त गरजेचं आहे. असं डिटेल सगळ्यांमध्ये पुस्तकांमध्ये तुम्हाला मिळणार नाही, पण समजणं फार जास्त गरजेचं आहे. त्यामुळे काय तर सगळेच्या सगळे इकोसिस्टम जर सस्टेन करायचं आहे, टिकून राहायचं आहे, तर तुम्हाला ह्या चारही गोष्टी असणे फार जास्त गरजेचं आहे. म्हणजेच काय तर तिसरा पर्याय ना ते फार तो काय तर योग्य आहे. नेक्स्ट पुढचा होता बायोलॉजीशी रिलेटेड. बघा पुढचा प्रश्न आहे हा बायोलॉजीशी रिलेटेड. पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड मानवी शरीरामध्ये फार इम्पॉर्टंट ग्लँड आहे आणि त्याच्यामुळेच काय तर याला मास्टर ग्रंथी सुद्धा म्हटलं जातं. अंतरस्त्रावी ग्रंथी आहे कारण ते हॉर्मोन सिक्रेट करतात. का करतात तर काय सिक्रेट करतात, ते हॉर्मोन सिक्रेट करतात, म्हणजे ते रक्तामध्ये आपला जो सिक्रेशन आहे तो मिसळतात, त्यामुळे त्याला अंतस्त्रावी ग्रंथी म्हणतात, त्याला एंडोक्राइन ग्लँड म्हटलं जातं. ही मास्टर ग्रंथी आहे कारण ही बाकीच्या ग्रंथींना सुद्धा कंट्रोल करतात आणि बऱ्याच प्रकारचे हॉर्मोन्स काय तर पिट्युटरी ग्लँडद्वारे सिक्रेट केलं जातं. त्यामुळे पहिला जो सेंटेन्स आहे हा बरोबर आहे. ठीक आहे, पिट्युटरी ग्लँड लक्षात घ्या. सगळ्या ग्लँडमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजेच काय तर पिट्युटरी जी ब्रेनमध्ये असते है ना. ब्रेनमध्ये 2-3 प्रकारचे जे ग्लँड्स आहेत त्यापैकी एक म्हणजे काय तर पिट्युटरी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जास्त डिटेल्स याच्याबद्दल वाचून ठेवा, बाकी दुसरे ग्लँड्स बद्दल वाचले नसेल तरी पण चालेल. यावर पिट्युटरी ग्लँडवर या आधी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत.
नेक्स्ट, तिच्या पुढील भागाला न्यूरोहायपोफायसिस, कुठे गेलं, अँटेरियर पार्ट पुढील भाग याला काय म्हणतात तर न्यूरोहायपोफायसिस, आणि पोस्टेरियर भागाला ॲडेनोहायपोफायसिस म्हणजेच काय तर मागील भागाला ॲडेनोफायसिस म्हणतात. हा प्रश्न, हा जो सेंटेन्स आहे हा चुकीचा आहे, इथं उलट केले. अँटेरियर जो पार्ट असतो त्याला काय म्हणतात तर त्याला ॲडेनोहायपोफायसिस म्हणतात. इथं लक्षात ठेवायचं, सोपी आहे लक्षात ठेवायला. ए पासून सुरुवात होते, इथं पण ए पासून सुरुवात होते. अँटेरियर पार्टला ॲडेनोहायपोफायसिस म्हणतात आणि जो पोस्टेरियर पार्ट आहे त्याला न्यूरोहायपोफायसिस म्हटल्या जातं, है ना. त्यामुळे काय तर पहिला तर बरोबर आहे, पण दुसरा जो सेंटेन्स आहे तो काय तर तो चुकीचा आहे. इंग्लिशमध्ये नावं जास्त लक्षात ठेवा कारण तेच जास्त विचारतात. नेक्स्ट, पिट्युटरीच्या मागील भागातून ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रोसिन, मागील भाग म्हणजेच कोणता, पोस्टेरियर, किंवा ज्याला दुसरं नाव काय तर न्यूरोहायपोफायसिस आहे, है ना. तर याच्यातून काय सिक्रेट करतात तर त्याला ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन हे संप्रेरके म्हणजेच काय तर हॉर्मोन्स आहे ते सिक्रेट करतात. तो काय तर तो बरोबर आहे. तसंच जो पुढचा जो भाग आहे ज्याला ॲडेनोहायपोफायसिस म्हणतात किंवा अँटेरियर भाग म्हणतात, याच्यातून काय सिक्रेट करतात तर एसटीएच, टीसीएच, एसीटीएच हे हॉर्मोन्स आहे हे सिक्रेट केले जातात. तो सुद्धा काय तर बरोबर आहे. म्हणून याचा आन्सर काय येणार तर एसीडी, फर्स्ट पर्याय, फर्स्ट जो ऑप्शन आहे ना तो काय तर तो योग्य आहे. ठीक आहे, पिट्युटरी ग्लँड फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघा, झाडांचा श्वासोच्छवास क्रेबच्या चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमेरिक ऍसिडचे रूपांतर मॅलिक ऍसिड मध्ये होते. कशाचं कन्व्हर्जन, फ्युमेरिक ऍसिड किंवा ज्याला फ्युमॅरेट सुद्धा म्हणतात, याचं कन्व्हर्जन मॅलिक ऍसिड म्हणजेच काय तर मॅलेट यामध्ये काय तर कन्व्हर्जन होतं. आता रेस्पिरेशन बघा, रेस्पिरेशन परत तुम्हाला इथे अनालिसिस सांगतो. रेस्पिरेशनवर सध्या कसे टॉपिक प्रश्न विचारले जात आहेत तर जे जनरल आहे, म्हणजे रेस्पिरेशन काय ते तुम्हाला समजायचंय. त्याचे जे दोन प्रकार आहेत, ज्यामध्ये ऑक्सिजनची गरज असते आणि ज्यामध्ये ऑक्सिजनची गरज राहत नाही, असे दोन्ही प्रकार तुम्हाला समजून घ्यायचे आहे ना. आणि त्याच्यामध्ये कोणकोणते प्रोसेस आहेत ते सगळे डिटेल समजून घ्यायचे. ते झाल्यानंतर मग ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम समजून घ्यायचा आहे. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टमवर प्रश्न फार कमी विचारलेत, पण बेसिक रेस्पिरेशनवर प्रश्न जास्त विचारलेत. पुढेच अजून एक प्रश्न येईल, इथं पण एक प्रश्न विचारलेला आहे. काय तर बघा, कशाचं कन्व्हर्जन, फ्युमॅरिक ऍसिड किंवा ज्याला फ्युमॅरेट म्हणतात त्याचं कन्व्हर्जन मॅलिक ऍसिड किंवा मॅलेट ज्याला म्हणतात. बघा इथं दिसतंय फ्युमॅरिक ऍसिड, आणि हा काय तर हे क्रेब सायकल आहे ना, हे काय तर क्रेब सायकल आहे. जर रेस्पिरेशन होत आहे तर त्याच्यामध्ये 3 स्टेप जनरली आपल्याला पाहायला मिळतात. एक पहिली स्टेप असते ग्लायकोलिसिस, आणि ग्लायकोलिसिस झाल्यानंतर ज्यामध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुवेट किंवा पायरुविक ऍसिडमध्ये होतो, आणि मग पायरुवेट ऍसिडला जर ऑक्सिजन मिळालं तर मग त्याच्यामध्ये मग क्रेब सायकल किंवा मग आणि काय तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफरशन अशा 2 प्रोसेस होतात. तर क्रेब सायकल ही इथं दिलेली आहे, आणि त्या क्रेब सायकलमध्ये कोणकोणते पदार्थ कसे कसे तयार होतात हा सिक्वेन्स तुम्हाला एक्झॅक्ट पाठ असायला पाहिजे. पूर्ण डायग्राम आहे, पूर्ण नावं आहे, ते सगळे पाठ असायला पाहिजे. इथं मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगतोय बघा. फ्युमॅरिक ऍसिडचा कन्व्हर्जन मॅलिक ऍसिड किंवा फ्युमॅरेटचं कन्व्हर्जन मॅलेटमध्ये झालेलं आहे, आणि अशा वेळेस काय होत आहे तर बघा की वॉटर ऍड होत आहे. जो एन्झाईम आहे तो यूज कोणता होतो तर फ्युमॅरेज यूज होतोय, आणि यूज काय कशाचा यूज होत आहे तर वॉटर ऍड होत आहे. वॉटर ऍड होत आहे, वॉटर ऍड झालंय म्हणजेच काय झालं तर हायड्रेशन झालं. वॉटर निघालं म्हणजेच काय तर डिहायड्रेशन झालं. वॉटर निघत असेल तर त्याला काय म्हणतात डिहायड्रेशन, पण वॉटर जर ऍड होत असेल त्याला काय म्हणू आपण हायड्रेशन. आन्सर काय येणार या प्रश्नाचा तर हायड्रेशन आहे, तो योग्य आहे. नेक्स्ट, हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूंनी रिकामी जागा रस्त्यात घेरलेला असतो. इथं डायग्राम मध्ये जे कार्बनचे जे ॲलोट्रॉप्स आहेत, इम्पॉर्टंट ॲलोट्रॉप्स, ते इथं मी थोडक्यात दिलेलं आहे की ग्रॅफाइट आहे, डायमंड आहे, फुलेरिन आहे आणि काय तर ग्रॅफिन आहे. प्रत्येकाची डायग्राम, त्यांचे जे थोडेफार स्पेसिफिकेशन्स आहे, कोणामधून करंट इलेक्ट्रिसिटी पास होत आहे नाही होत आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी आहे की नाही, ते सगळं इथं दिलेलं आहे ना. इथं आपल्याला अगदी सोपी विचारलंय की डायमंडचा कार्बन ॲटम आहे ना ते कसे एकमेकांनी कनेक्टेड आहे, त्याचा जो स्ट्रक्चर आहे तो कसा आहे तो विचारलाय. डायमंडचा जर स्ट्रक्चर बघितलं तर तो कसा आहे तर बघा, हा जो स्ट्रक्चर दिसत आहे की प्रत्येक कार्बन ॲटम हा इतर 4 कार्बन ॲटम सोबत कनेक्टेड असतो. ज्या स्ट्रक्चरला म्हणतात काय तर टेट्राहेड्रल स्ट्रक्चर म्हटलं जातं, टेट्राहेड्रल. त्यामुळे आन्सर काय ना तर याचा टेट्राहेड्रली कनेक्टेड, टेट्राहेड्रली. नेक्स्ट पुढचा आहे ट्रिटियमचा अणुक्रमांक रिकामी जागा आहे. ट्रिटियमचा अणुक्रमांक, अँड ॲटॉमिक नंबर ऑफ ट्रिटियम इज. ट्रिटियम म्हणजे बेसिकली काय तर आयसोटोप्स. आयसोटोप कशाचा तर हायड्रोजनचे जे आयसोटोप्स आहेत त्याचे 3 आयसोटोप्स आहेत हायड्रोजनचे, आणि त्यापैकी एक काय तर ट्रिटियम आहे. आता आयसोटोप म्हणजे नेमकं काय आहे, आयसोटोप म्हणजे काय असतं
तर कोणताही एखादी एलिमेंट असेल तर त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर आहे हा सारखा असतो. बघा इथं हायड्रोजन, सगळे हायड्रोजनच आहेत, नावं जरी वेगळे असेल तरी पण हे हायड्रोजनच आहेत. याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर सगळ्यांमध्ये सारखा असतो, बट ॲटॉमिक मास जर आपण कन्सिडर बघितलं तर तो वेगवेगळा आहे है ना. म्हणजे ज्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर सारखा आहे, ॲटॉमिक मास वेगवेगळा आहे, त्याला काय म्हणतात तर आयसोटोप म्हटलं जातं. इथं आपल्याला काय विचारले, ट्रिटियमचा अनुक्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर, आणि ॲटॉमिक नंबर तर सारखाच असतो आणि हायड्रोजनमध्ये आपल्याला माहित आहे की तो किती आहे तर तो 1 आहे. अगदी सोपा प्रश्न होता. दुसरा कोणताही विचारला असता, ड्यूटेरियम असू दे किंवा प्रोटियम असू द्या, त्याच्यामध्ये सुद्धा हायड्रोजन कोणताही असेल तरी पण ॲटॉमिक नंबर तो 1च आला असता. आन्सर काय नाही याचा तर 1 येणार आहे. याचा आन्सर किती येणार तर काय येणार तर तो 1 येणार. ॲटॉमिक मास म्हटलं असतं तो वेगवेगळा आहे ना. यासोबतच काय तर हे तिन्ही पण तुम्हाला पाठ करायचे आहेत. या व्यतिरिक्त अजून कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, यांचे सुद्धा आयसोटोप्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. हायड्रोजनवर प्रश्न विचारलाय. नेक्स्ट हा पण अगदी सोपा प्रश्न होता. आपण याला जास्त जॉग्राफीशी रिलेटेड करू शकतो, पण आता सायन्सच्या याच्या प्रश्नांमध्ये लिस्टमध्ये आला त्यामुळे तो इथं कव्हर करून घेऊ की पृथ्वीच्या वातावरणाच्या रिकामी जागा भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो. पृथ्वीच्या वातावरणाच्या रिकामी जागा भागात म्हणजे द ब्लँक पार्ट ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर कंटेन्स अबाउट 70% ऑफ द टोटल एअर. मॅक्झिमम एअर कुठं सापडते बघा की पृथ्वीच्या वर. आपल्याला माहित असेल की काय तर ते जे पूर्ण लेअर आहे पूर्ण ॲटमॉस्फिअरची त्यामध्ये काय तर वेगवेगळी त्याला नावं दिली आहेत. सगळ्यात आधी ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. आणि सगळ्यात जास्त हवा ही कुठं आपल्याला सापडते तर ती सापडते ट्रोपोस्फिअर. त्यामुळे 70% हवा आपल्याला कुठं सापडते तर ट्रोपोस्फिअरमध्ये सापडते. आता यांना मराठीमध्ये सुद्धा नावं आहेत, तपांबर वगैरे है ना, तपांबर, श्वेतांबर अशी नावं आहेत. पण लक्षात घ्या इथं मराठीमध्ये सुद्धा काय नावं दिली आहेत यांनी आयोगाने है ना. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की इंग्लिशमधले नावं लक्षात ठेवा. तुम्ही जरी मराठी मीडियमचे असणार तरी पण इंग्लिशमध्ये नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे काही कन्वर्ट करणं किंवा मराठीमध्ये लिहिणं फार काही कठीण नव्हतं, पण आयोगाने ते सुद्धा केलेलं नाही. ट्रोपोस्फिअर आहे इथं डायरेक्ट ट्रोपोस्फिअरच लिहिलेलं आहे, तपांबर लिहिलेलं नाही आहे है ना. त्यामुळे इंग्लिशमधले नावं फार इम्पॉर्टंट. नेक्स्ट फार सोपी प्रश्न होता. दिलेल्या संयुजा कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यातील उदाहरणार्थ विमुक्त जोडी, विमुक्त जोडी है ना, म्हणजे विजो विजो असं शॉर्ट फॉर्म लिहिलं आहे. बंधित जोडी, बंधित जोडी म्हणजेच काय इंग्लिशमध्ये लक्षात ठेवणं सोपी आहे. विमुक्त जोडी म्हणजे काय ज्याला लोन पेअर म्हणतात आणि बंधित जोडी म्हणजे काय तर ज्याला बॉन्डेड पेअर म्हणतात. यांच्यामध्ये काय विचारलंय आपल्याला की गिवन व्हॅलेन्स शेल डिक्रीजेस इन ऑर्डर ऑफ विद्युत स्थितिक प्रतिकर्षण रिकामी जागा असे कमी होत जाते, कमी कमी होत जाते असं विचारलेलं आहे. आता यामध्ये काय तर नेमकं बघा की ज्या वेळेस केमिकल रिॲक्शन होत आहे, जे बॉन्डिंग होत आहे त्यावेळेस त्याचा स्ट्रक्चर हा सुद्धा काय तर वेगवेगळा असतो. स्ट्रक्चर हा वेगवेगळा असतो, पण तो स्ट्रक्चर वेगवेगळा जो होतोय ना तो कशामुळे होतोय त्यासाठी एक थेरी आहे. ती म्हणजे काय, वन ऑफ द पॉप्युलर मॉडेल्स युज्ड अर्लियर टू प्रेडिक्ट द शेप्स ऑफ द कोव्हॅलेंट मॉलिक्युल्स इज व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी, ज्याला VSEPR सुद्धा म्हटलं जातं. व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी VSEPR. आणि कोणते सायंटिस्ट आहेत, सिडविग आणि पॉवेल या दोन सायंटिस्टने काय तर ही थेरी दिलेली आहे. कशासाठी आहे ही थेरी की नेमका जो स्ट्रक्चर तयार होतोय कोव्हॅलेंट बॉन्डचा तो का तसा तयार होतोय यासाठी आहे. आणि त्यामध्ये एक त्यांनी फॉर्म्युला, अगदी सोपा फॉर्म्युला सांगितलाय की लोन पेअर यांच्यामध्ये काय तर जो रिपल्शन आहे ना, रिपल्शन म्हणजे काय तर दूर ढकलणे, ही काय तर सगळ्यात जास्त आहे. त्यापेक्षा मग लोन पेअर, बॉन्डेड पेअर आणि सगळ्यात कमी काय तर बॉन्डेड पेअर, बॉन्डेड पेअर. बस सेम आन्सर आपण शोधून घेऊ. बघा लोन पेअर त्यानंतर लोन पेअर मध्ये सगळ्यात जास्त, त्यानंतर लोन पेअर बॉन्डेड पेअर मध्ये त्यापेक्षा कमी. सॉरी हा पर्याय येणार नाही, हा पर्याय लोन पेअर बॉन्डेड पेअर आणि त्यानंतर काय तर बॉन्डेड पेअर. त्यामुळे आन्सर काय येणार तर सेकंड जो ऑप्शन आहे ना तो काय तर तो योग्य आहे. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे काय आहे तर बघा रिकामी जागा यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील. आता इथं रेणू म्हणजेच काय तर मॉलिक्युलची संख्या आपल्याला काढायची, म्हणजे कोणामध्ये सगळ्यात जास्त आहे ना ते आपल्याला काढायचं. कसं काढता येईल तर बघा की कोणत्याही पदार्थाचा 1 मोल जर सबस्टन्स जर घेतला 1 मोल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत हे सारखेच असतात, ज्याला आपण ॲव्होगाड्रो नंबर म्हणतो. ते किती आहे 6 × 10⁻23. 6 × 10⁻23. कोणत्याही पदार्थाचा 1 मोल त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स एवढे असतील. म्हणजे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल जास्त त्याच्यामध्ये मॉलिक्युल सुद्धा काय तर जास्त असणार आहेत है ना. म्हणजे आपण सरळ इथं प्रत्येकाचे मोल्स काढून घेऊ की नंबर ऑफ मोल्स किती आहे. ज्याचे नंबर ऑफ मोल जास्त असतात त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण काय तर जास्त असतील. बघा आता इथं आपल्याला ॲटॉमिक मास दिलेलाच आहे 250 ग्रॅम ऑफ आयोडीन स्फटिक. आयोडीन स्फटिकचा फॉर्म्युला काय तर I2. आता I2 जर असेल, आयोडीन किती आहे तर बघा इथं
127 आणि 2 असल्यामुळे 127 गुणाकारामध्ये 2 म्हणजेच किती येणार तर 254 आहे ना. आणि तो किती आहे तर जवळपास बघा 250 ग्रॅम आहे. आता 254 ग्रॅम म्हणजे 1 मोल आहे आणि इथं 250 ग्रॅम आहे म्हणजे हा जवळपास आपण म्हणू की 1 मोल आहे ना. हा जवळपास किती आहे तर 1 मोल आहे, पण 1 मोल पेक्षा थोडंसं कमी आहे, कारण 1 मोल म्हणजे किती तर 254 ग्रॅम. इथं आहे किती 250च आहे, म्हणजे 1 मोल पेक्षा थोडंसं कमी आहे. पण रफली आपण 1 मोल कन्सिडर करू, आपल्याला फक्त कंपेअर करायचं आहे, एक्झॅक्ट काढायचं नाहीये है ना. त्यानंतर 22 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड CO2, कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला CO2. कार्बन किती आहे तर बघा, कार्बन आहे 12 है ना आणि ऑक्सिजन आहे किती तर 16, म्हणजे 16 दुने 32 होतील. किती होणार 32. टोटल केलं तर किती येणार हे 44, म्हणजे 44 ग्रॅम म्हणजे काय तर 1 मोल आहे. इथं किती आहे 22 ग्रॅम. याचा अर्थ काय की हा झाला अर्धा मोल. हा किती झाला तर हा अर्धा मोल झालाय, हा झाला अर्धा मोल है ना. म्हणजे सेकंड पर्याय तर कमी झालाय, कारण कॅन्सल झालंय, कारण सगळ्यात जास्त रेणू आपल्याला काढायचे, ज्यामध्ये सगळ्यात जास्त मोल त्यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतात. नेक्स्ट 45 ग्रॅम पाणी आहे. पाण्याचा फॉर्म्युला H2O. हायड्रोजनचा 1 आहे, 2 हायड्रोजन असल्यामुळे 2 झाले. ऑक्सिजनचे किती 16 आहेत, त्यामुळे इथे किती येणार 16. हे किती झाले तर 32 है ना. म्हणजे 32 ग्रॅम म्हणजे काय तर 1 मोल आहे. इथं किती आहे तर 45 ग्रॅम आहे, म्हणजेच हे किती आहे तर जवळपास 1 पॉईंट समथिंग बघा 1 पॉईंट समथिंग काय असणार तर मोल असणार आहे. आपल्याला फक्त कम्पेअर करायचे, त्यामुळे लक्षात घ्या. बघा हा कॅन्सल झालाय. आता याच्यापेक्षा याच्यामध्ये जास्त आहे, त्यामुळे याला पण कॅन्सल करतोय मी. ठीक आहे, फक्त तिसरं राहिलंय, सगळ्यात जास्त आतापर्यंत तिसऱ्यामध्ये आहे. नेक्स्ट आहे काय तर 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन वायूचा फॉर्म्युला H2. हायड्रोजन आहे किती तर एका हायड्रोजनचा 1, त्यामुळे 2 हायड्रोजनचे झाले किती 2. आता हे 2 ग्रॅम म्हणजे काय तर 1 मोल आहे. इथं 10 ग्रॅम आहे, म्हणजेच काय झाले तर हा 5 मोल झाला. हे काय झाले तर 5 मोल झाले. याचा अर्थ काय की याच्यामध्ये सुद्धा काय तर कम्पॅरेटिव्हली त्याच्यापेक्षा कमी आहे. सगळ्यात जास्त मॉलिक्युल्स हायड्रोजनचे मॉलिक्युल्स कुठं असणार तर 10 ग्रॅम हायड्रोजन वायूमध्ये असणार आहे, कारण ते 5 मोल आहे, बाकीचे सगळे मोल्स कमी झाले है ना. त्यामुळे बघा या पद्धतीने तुम्हाला मोल्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ते काढता येईल. आता प्रत्येकामध्ये तुम्हाला मॉलिक्युल्स पण काढता येतील, बस या संख्येने काय तर प्रत्येकाला गुणाकार करायचा आहे. पण आपल्याला त्याची गरज नाही, फक्त काय तर सगळ्यात जास्त कोणामध्ये असेल ते एवढं काढायचे, म्हणजे नंबर ऑफ मोल्स काढलं तरी पण काय तर आन्सर येतो. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे काय तर बघा V2O7 आणि काय तर -4 लिहिलंय. मध्ये V म्हणजे काय तर हा व्हॅनेडियम आहे ना, आणि O म्हणजे काय तर ऑक्सिजन. व्हॅनेडियमची ऑक्सिडीकरण स्थिती किती आहे ते आपल्याला काढायचे. आता ऑक्सिजन जर बघितलं तर त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते किती आहे तर 8 आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे तर 2-6 आहे. आता ऑक्सिजनला जर स्टेबल व्हायचं असेल तर याला म्हणजे ऑक्टेट जर पूर्ण करायचं असेल तर याला किती पाहिजे, याला 2 इलेक्ट्रॉन्स अजून पाहिजेत. 2 इलेक्ट्रॉन्स काय तर अजून पाहिजेत. इथं ऑक्सिजन आहे किती तर 7 आहेत, म्हणजे प्रत्येक 7ही ऑक्सिजनला 2-2 इलेक्ट्रॉन्स लागतील. म्हणजे टोटल लागणार किती तर 14 इलेक्ट्रॉन्स लागणार आहे. टोटल लागणार किती 14 इलेक्ट्रॉन्स. पण ऑलरेडी इथं -4 असल्यामुळे -4 का आलं, कारण 4 इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी आलेले आहेत. याचा अर्थ काय की 14 इलेक्ट्रॉन्स लागत होते, ऑलरेडी 4 आहेत, म्हणजे आता राहिलेत किती तर फक्त 10 इलेक्ट्रॉन्स लागतील. फक्त किती लागणार तर 10 इलेक्ट्रॉन्स लागणार आहे. ते 10 इलेक्ट्रॉन्स कुठून येणार आहे तर हा V2 आहे, तो प्रोव्हाइड करेल 10 इलेक्ट्रॉन्स. कोण प्रोव्हाइड करणार तर V2 आहे ना, तो प्रोव्हाइड करणार आहे. आता व्हॅनेडियमचे इथं 2 ॲटम आहे. व्हॅनेडियमचे किती तर 2 ॲटम आहेत, आणि ते दोनही मिळून किती प्रोव्हाइड करणार तर 10, म्हणजे प्रत्येक किती करणार आहे तर प्रत्येक 5-5 करणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर किती आलं तर 5 + 5 काय असेल तर याचा आन्सर असणार आहे. लक्षात आले असेल. हा प्रश्न न्यूमेरिकल सारखाच होता, पण कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर असायला पाहिजे. तर इथं मित्रांनो जे 2022चे सर्व प्रश्न होते ते आपण सायन्सचे सर्व प्रश्न इथं कव्हर केले आहेत. अपेक्षा ठेवतो की तुम्हाला हे प्रश्न समजले असतील. याच पद्धतीने आपण बाकीच्या वर्षांचे सुद्धा जनरल सायन्सचे प्रश्न 1 बाय 1 कव्हर करणार आहोत. यासोबतच जर तुम्हाला कोणतेही डाऊट्स असतील बॅचबद्दल किंवा कुठल्याही कोर्सेसबद्दल वगैरे, तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करता येईल. यासोबतच परत एकदा मी सांगून देतोय की जर कोणालाही बॅच जर जॉईन करायची असेल तर आकार फाउंडेशनद्वारे ऑनलाईन एक बॅच चालू होत आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे. कधीपासून चालू होत आहे तर ती 8 जानेवारी 2024 पासून, म्हणजे आता येत्या 8 तारखेपासूनच चालू होत आहे. प्री फोकस बॅच आहे, ज्याच्यामध्ये GS पेपर 1 आणि JS पेपर 2 म्हणजे CSAT सुद्धा काहीतरी कव्हर केले जाणार आहे. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी आहे. फी अगदी नॉमिनल आहे, फक्त 6000 आहे. तुम्हाला काही जरी बॅचबद्दलची माहिती असेल तर स्क्रीनवर खाली नंबर स्क्रोल होतच असेल, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. बघा परत एक सांगतोय की प्री फोकस बॅच आहे, प्री फोकस आहे. ठीक आहे, त्यामध्ये काय काय कव्हर होईल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, कॉन्सेप्ट आहे, करंट अफेअर्स आहे, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहे, हे सगळे काय तर कव्हर होणार आहे.
आणि ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, येणाऱ्या राज्यसेवेसाठी ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल त्यांसाठी लक्षात घ्या की 7 तारखेपासून, कधीपासून आहे तर 7 तारखेपासून 7 जानेवारीपासून आकार फाउंडेशनद्वारे टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली जात आहे. सुरुवातीला काही डेडिकेटेड सब्जेक्ट वाईज टेस्ट होणार आहेत आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होते. सोबतच करंट अफेअर्स सुद्धा काय तर टेस्ट होणार आहे. ठीक आहे, तर याबद्दल टेस्ट सिरीजची सुद्धा माहिती असेल तुम्हाला कॉन्टॅक्टवर संपर्क साधता येतील, कॉन्टॅक्ट नंबरवर. ओके, तर आज इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.